Hello students, I am Dr. A.B. Patil. Welcome in this session of Control and Coordination, lecture number 6. In previous lecture, we already discussed about the forebrain. In this lecture, we will discuss about the midbrain and hindbrain. So first of all, midbrain. What is the exact position of this midbrain? Midbrain, which is present in between the diencephalon and the pons varolai. हा जो काही पॉन्स व्हेरोलाय आहे, पॉन्स व्हेरोलाय अँड डायन्सिपिलॉन याच्यामध्ये बरोबर काय प्रेझेंट असणार आहे, मिड ब्रेन प्रेझेंट असेल. इथं जर आपण बघितलं तर हा काय असेल, दिस इज नथिंग बट द मिड ब्रेन. याच्यावरती काय असणार आहे, डायन्सिपिलॉन, बिकॉज ऑलरेडी वी नो दॅट द फोर ब्रेन विच इज फॉर्म फ्रॉम द थ्री पार्ट्स, दॅट इज सेरिब्रम, ऑल्फॅक्टरी लोब्स अँड डायन्सिपिलॉन. आणि जो सगळ्यात खालचा पार्ट जो असणार आहे फोर ब्रेन मधला, विच इज नथिंग बट द डायन्सिपिलॉन, आणि डायन्सिपिलॉनच्या खालचा, त्याच्या खाली आणि या पॉन्स व्हेरोलायच्या वरचा, म्हणजे या दोन्हीच्या मध्ये इन बिटवीन द डायन्सिपिलॉन पॉन्स व्हेरोलाय मिड ब्रेन इज प्रेझेंट. दिस मिड ब्रेन विच इज फॉर्म फ्रॉम द कार्पोरा क्वाड्रिजेमिना अँड क्रुरा सेरिब्राय, यापासून काय फॉर्म झालेला आहे, मिड ब्रेन फॉर्म झालेला आहे. And this Carpora quadrigemina, which are nothing but the two pairs of the lobes or the swelling which are present here. इथं आपण जर बघितले हे काय असणार आहे, हे Carpora quadrigemina असणार आहे. These are the two pairs of the lobe like structure of the swelling like structure आपल्याला पाहायला मिळतात. And these are nothing but the superior colliculi and inferior colliculi असे प्रेझेंट असणार आहेत. जर आपण ही डायग्राम बघितली तर इथं आपल्याला काय दिसणार आहे, हा जो एवढा पार्ट आहे हा कशाचा पार्ट आहे, मिड ब्रेन आहे. आणि इथून खालचा म्हणजे पॉन्स व्हेरोलाय, मिडुला ऑब्लॉंगेटा अँड सेरिबेलम, these three are the parts of the hindbrain and these two are the Carpora quadrigemina and Crura cerebri, which is also known as the cerebral peduncle, which is these two are the parts of the midbrain. मिडब्रेनचे हे दोन पार्ट्स असणार आहेत. आता याच्यामधला पहिला पार्ट आपण म्हणणार आहोत कार्पोरा क्वाड्रिजेमिना. जो कार्पोरा क्वाड्रिजेमिना असणार आहे, विच इज फॉर्म फ्रॉम द सुपेरियर कॉलिक्युलाय अँड इन्फेरियर कॉलिक्युलाय. Superior colliculi, these are the pair of superior colliculi which are superiorly placed. वरच्या साईडला असे दोन काय असणार आहेत, सुपेरियर कॉलिक्युलाय असे प्रेझेंट असतील. त्या सुपेरियर कॉलिक्युलाय जे असणार आहेत, these are known as superior colliculi because they are superiorly placed and they receive the ऑप्टिक जो काही हे असणार आहे, visual stimulus जो असणार आहे, this visual stimulus which is received by these superior colliculi and control and coordinate the movement of head in response to the visual stimulus. म्हणजेच या सुपेरियर कॉलिक्युलायचं फंक्शन काय असणार आहे, जो काही त्यांना ऑप्टिक जो काही स्टिम्युलाय असणार आहे तो रिसीव्ह केला आणि त्यानुसार काय असणार आहे, control and coordinate the movement of the head in response to the visual stimuli. Visual stimuli नुसार काय असणार आहे, हेडची जी काही मुवमेंट असणार, म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला दिसल्यानंतर आपल्या हेडची जी काही मुवमेंट होणार आहे त्या दिशेनं आपल्या हेडची मुवमेंट जी होते त्याचं कंट्रोल आणि कोऑर्डिनेशनचं सेंटर जे असणार आहे ते कुठं प्रेझेंट असणार आहे, किंवा ते कंट्रोल अँड कोऑर्डिनेट करण्याचं काम कोण करतं, तर सुपेरियर कॉलिक्युलाय करणार. या सुपेरियर कॉलिक्युलायच्या खाली inferiorly placed a pair of lobes असतील which are nothing but the inferior colliculi, and this inferior colliculi which receive the auditory stimuli and they control and coordinate the movement of head in response to the auditory stimulus. म्हणजे सपोज आपल्याला एखादा आवाज ऐकू आला की त्या दिशेने आपण आपली मान वळवतो, ते कशामुळे होणार आहे, ते जे काही आपल्या हेडची मुवमेंट होणार आहे ती कंट्रोल आणि कोऑर्डिनेट करण्याचं काम कोण करतं, तर इन्फेरियर कॉलिक्युलाय. म्हणजे हेडची जी काही मुवमेंट आहे ती आवाजाच्या दिशेने जी होणार ती कोण कंट्रोल करणार आहे, जी हेडची मुवमेंट असेल विच इज नथिंग बट द इन्फेरियर कॉलिक्युलाय. आणि एखादी गोष्ट आपल्याला नकळत दिसल्यानंतर त्या दिशेने आपल्या हेडची जी काही मुवमेंट होणार आहे विच इज अंडर द कंट्रोल ऑफ दिस
superior colliculi. Superior colliculi control and coordinate the movement of head in response to the visual stimulus, and the inferior colliculi control and coordinate the movement of head in response to the auditory stimulus. So these are the, from this superior colliculi and inferior colliculi there is a formation of corpora quadrigemina. Then there is also formation of the on inferior surface. आपण जर बघितला हा जो काही inferior surface आहे त्या inferior surface च्या तिथे आपल्याला काय पाहायला मिळेल, on inferior surface thick fibrous tracts are present. इथे आपल्याला काय पाहायला मिळणार अशा या thick fibrous tract which are formed from the neurons पासून फॉर्म झालेला हा fibrous tract आहे, fibrous band आहे, नर्व फायबर पासून फॉर्म झालेला बँड आहे, विच इज नथिंग बट द सेरिब्रल पिड्युंकल किंवा त्याला क्रुरा सेरिब्राय म्हटलं जातं. अँड दिस हा सेरिब्रल पिड्युंकल, दिस इज द सेरिब्रल पिड्युंकल किंवा त्याला क्रुरा सेरिब्राय म्हटलं जातं. दिस क्रुरा सेरिब्राय which play very important role, or it is the track of ascending and descending nerve fibers from the reticular activating system, that is RAS, and connect the cerebrum, cerebellum and spinal cord. म्हणजे हा जो काही सेरिब्रल पिड्युंकल आहे तो काय करेल तर इट इज द ट्रॅक ऑफ असेंडिंग अँड डिसेंडिंग नर्व फायबर्स. असेंडिंग डिसेंडिंग जे काय असेंडिंग अँड डिसेंडिंग नर्व फायबरचा काय फॉर्म झालेला आहे तो नर्व फायबरचा बँड फॉर्म झाला. आणि हा बँड काय करेल, कुणाला कनेक्ट करणार आहे, विच कनेक्ट दिस सेरिबेलम, सेरिब्रम अँड द स्पायनल कॉर्ड. जो काय स्पायनल कॉर्ड आहे इथून खाली पण जो बघतो इथं काय असणार आहे, पॉन्स व्हेरुला आहे, मिडुला ऑब्लॉंगेटा आहे. हा पार्ट जो असणार आहे विच इज नथिंग बट द सेरिब्रम, दिस इज नथिंग बट द सेरिबेलम. या सेरिब्रम, सेरिबेलम आणि स्पायनल कॉर्ड यांना कनेक्ट करण्याचं काम हे कोण करणार आहे, विच इज कॅरीड आउट बाय द क्रुरा सेरिब्राय. मीन्स दिस क्रुरा सेरिब्राय इज द ट्रॅक ऑफ असेंडिंग अँड डिसेंडिंग नर्व फायबर्स फ्रॉम द RAS. RAS पासून हा असेंडिंग डिसेंडिंग नर्व फायबर पासून बँड फॉर्म झाला. आणि हा बँड काय करेल, विच कनेक्ट सेरिब्रम, सेरिबेलम अँड स्पायनल कॉर्ड. देन नेक्स्ट, it also function as a relay center. काय फंक्शन म्हणून करणार आहे तो रिले सेंटर. अँड ऑल्सो कंट्रोल द मसल टोन. मसलचा जो टोन आहे तो कंट्रोल करण्याचं काम सुद्धा कोण करणार, क्रुरा सेरिब्राय करणार. देन इफ यू ऑब्झर्व दिस क्रुरा सेरिब्राय म्हणजे हा जो काही मिड ब्रेन आहे त्या मिड ब्रेन मध्ये दोन पार्ट असतात आपल्याला माहिती आहे, कार्पोरा क्वाड्रिजेमिना आणि सेरिब्रल पिड्युंकल. आता या कार्पोरा क्वाड्रिजेमिना आणि सेरिब्रल पिड्युंकल पासून काय फॉर्म झाला, मिड ब्रेन फॉर्म झाला. आणि या मिड ब्रेन मध्ये बाहेरच्या साईडला काय असणार आहे, ग्रे मॅटर प्रेझेंट असतं, आतमध्ये व्हाईट मॅटर प्रेझेंट असतं, जसं आपण फोर ब्रेन मध्ये बघितलं. त्याच पद्धतीने इथं काय होणार आहे तर मासेस ऑफ ग्रे मॅटर इन द व्हाईट मॅटर. ग्रे मॅटरचे काही मासेस, काही सेल्स या व्हाईट मॅटर मध्ये प्रेझेंट असतील. त्या ग्रे मॅटरचे जे काही मासेस व्हाईट मॅटर मध्ये प्रेझेंट आहे, दिस इज नथिंग बट द रेड न्यूक्लियस. त्याला काय म्हटलं तर रेड न्यूक्लियस. रेड न्यूक्लियस विच इज प्रेझेंट इन द मिड ब्रेन. मिड ब्रेन मध्ये रेड न्यूक्लियस प्रेझेंट आहे. आणि रेड न्यूक्लियस कशाला म्हणायचं तर मासेस ऑफ द ग्रे मॅटर. ग्रे मॅटरचे मासेस जे असणार आहेत. आता ग्रे मॅटर हा कशापासून फॉर्म होणार आहे, सायटॉन ऑफ द न्यूरॉन. न्यूरॉन मधले दोन मेन पार्ट आपण बघतो, सायटॉन आणि एक्झॉन. त्याच्यामधला सायटॉन पार्ट पासून ग्रे मॅटर फॉर्म झाला. आणि तो ग्रे मॅटर मधले जे काही मासेस असणार आहेत, द मासेस ऑफ ग्रे मॅटर व्हेन प्रेझेंट इन द व्हाईट मॅटर देन इट इज नोन एज रेड न्यूक्लियस. अँड देन दिस रेड न्यूक्लियस विच इज प्रेझेंट इन द मिड ब्रेन. देन इफ यू ऑब्झर्व इन दिस मिड ब्रेन, या मिड ब्रेन मध्ये आपल्याला इथे डक्ट लाईक स्ट्रक्चर पाहायला मिळेल, विच इज नथिंग बट द इटर. तिला काय म्हटलं तर विच इज द इटर. आता इथं ऍक्च्युली हा मिड ब्रेन प्रेझेंट आहे. इथं आपण जर बघितलं हा मिड ब्रेन प्रेझेंट आहे.
हा जो पोर्शन आहे मिड ब्रेनचा म्हणजे डायन्सिपेलॉन आणि पॉन्स व्हेरोलाच्या मध्ये मिड ब्रेन प्रेझेंट आहे. आणि in this midbrain there is a duct or the passage which is known as a eater or cerebral aqueduct म्हटलं जातं त्याला. This is known as a eater or the cerebral aqueduct. ही जी काही इटर किंवा सेरिब्रल ॲक्विडक्ट प्रेझेंट आहे विच प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल टू कनेक्ट दीज थर्ड वेंट्रिकल टू द फोर्थ वेंट्रिकल. हाइंड ब्रेन मध्ये काय असणार आहे, फोर्थ वेंट्रिकल आहे. इथं जर आपण बघितलं जो काय डायन्सिपेलॉन आहे त्या डायन्सिपेलॉन मध्ये थर्ड वेंट्रिकल प्रेझेंट असते. सेरिबेलमच्या तिथं आपण जर बघितलं इन बिटवीन दिस मीन्स इन द हाइंड ब्रेन आपल्याला इथं काय दिसेल, फोर्थ वेंट्रिकल पाहायला मिळते. या थर्ड वेंट्रिकल आणि फोर्थ वेंट्रिकलला कनेक्ट कोण करणार आहे तर इटर विच कनेक्ट द थर्ड वेंट्रिकल विथ द फोर्थ वेंट्रिकल. इन बिटवीन दीज टू म्हणजे या थर्ड वेंट्रिकल आणि फोर्थ वेंट्रिकलच्या मध्ये जो पॅसेज असणार आहे विच इज नथिंग बट द सेरिब्रल ॲक्विडक्ट ऑर द इटर. देन सो दिस इज ऑल अबाउट द मिड ब्रेन. त्याला आपण काय म्हणणार आहोत, मिड ब्रेन. मिड ब्रेन विच इज फॉर्म फ्रॉम द कार्पोरा quadrigemina and cerebral peduncle. Then the step आपण बघणार आहोत which is nothing but the hind brain. Hind brain which is formed from the three main parts which are nothing but the pons varolai, then the medulla oblongata and cerebellum. या तीन पार्ट पासून काय फॉर्म होणार आहे, हाइंड ब्रेन फॉर्म होणार आहे. ऑलरेडी आपण ही डायग्राम बघितली. हा जो पार्ट असणार आहे हा सगळा वरचा हा सेरिब्रमचा पार्ट असणार आहे. सेरिब्रल हिमिस्फिअर, सेरिब्रम जो असणार आहे तो बरोबर मध्ये काय असणार आहे, लॉन्जिट्युडिनल फिशरनी त्याचे दोन सेरिब्रल हिमिस्फिअर फॉर्म झाले. ते दोन सेरिब्रल हिमिस्फिअर जॉईन होण्यासाठी कॉर्पस कॅलोसम प्रेझेंट आहे. त्याचबरोबर हा जो सेरिब्रम मेजर पार्ट असेल, परत इथं डायन्सिपेलॉन आहे. डायन्सिपेलॉन मध्ये परत तीन पार्ट आपण बघितले. वॉल जे असणार आहे त्याला थॅलॅमस म्हणतो, रूफ असेल त्याला इपिथॅलॅमस म्हणतो आणि बेस असेल त्याला म्हणजे फ्लोअर ऑफ द डायन्सिपेलॉन विच इज नथिंग बट द हायपोथॅलॅमस. हे सगळे पार्ट झाल्यानंतर हा जो डायन्सिपेलॉनच्या खालचा पार्ट जो असतो विच इज नथिंग बट द मिड ब्रेन. आणि मिड ब्रेनच्या खाली आपण जर बघितलं म्हणजे इन बिटवीन द मिड ब्रेन अँड द स्पायनल कॉर्ड हा जो काही रिजन येणार आहे विच इज नथिंग बट द हाइंड ब्रेन. त्याला काय म्हटलं जातं, हाइंड ब्रेन. अँड हाइंड ब्रेन विच इज फॉर्म फ्रॉम द पॉन्स व्हेरोलाय, मिडुला ऑब्लॉंगेटा अँड सेरिबेलम. कशापासून फॉर्म झालाय तो, या तीन मेन पार्ट्स पासून फॉर्म झाला. The second largest part of the brain which is nothing but the cerebellum. जसं आपण बघितलं की 80 to 85% काय सेरिब्रम आहे, तसा 11% आपण याच्यामध्ये काय बघणार आहोत which is nothing but the cerebellum. And there are two, laterally it is divided into two, that is two cerebellar hemisphere. त्याच्यापासून फॉर्म जसं आपण इथं सेरिब्रमचे दोन आपण बघितले, सेरिब्रल हिमिस्फिअर बघितले, तसं इथं काय असणार आहे सेरिबेलर हिमिस्फिअर फॉर्म होतं. देन दिस सेरिबेलम विच हॅव्हिंग, हा जो काय सेरिबेलम आहे इथं आपण जर बघितला हा सेरिबेलम आहे विच ऑल्सो हॅव्हिंग द नंबर ऑफ एलिव्हेशन अँड डिप्रेशन आपल्याला याच्यामध्ये फॉर्म झालेले दिसणार. मीन्स इट ऑल्सो हॅव्हिंग द गायरी अँड सल्काय. याच्यामध्ये पण काय आहेत, गायरी अँड सल्काय आहेत. म्हणजे इथं जर आपल्याला दिसणार आहोत हे उंचोटे जे असेल ते काय असणार, गायरी असतील. अँड त्याच्यामध्ये जे काय आपल्याला डिप्रेशन पाहायला मिळतं विच आर नथिंग बट द सल्काय. सो the surface of these cerebellum which also having the gyri and sulci, and in the center it also having the vermis. सेंटरला काय असणार आहे, वर्मिस आहे. नंबर ऑफ गायरी अँड सल्काय असतील. सेरिबेलम which is again divided into two, that is outer part which is nothing but the cortical region means cortex असेल. मिडल जो असणार आहे दिस मिडल आउटर कॉर्टेक्स, मिडल काय असेल मिडुला प्रेझेंट असेल. मीन्स सेरिबेलर कॉर्टेक्स अँड सेरिबेलर मिडुला प्रेझेंट असेल. and this outer part or the cortical region of these cerebellum which is formed from the gray matter.
कशापासून फॉर्म झालाय तो ग्रे मॅटर पासून फॉर्म झाला असेल. अँड मिडल मीन्स द इनर जो काही मिडुलर रिजन असणार आहे विच इज फॉर्म फ्रॉम द व्हाईट मॅटर. म्हणजे सेम आपण जसं ह्याच्यामध्ये बघितला सेरिब्रम मध्ये बघितलं तसंच काय असणार आहे कॉर्टेक्स हा ग्रे मॅटर पासून फॉर्म झालाय आणि मिडुला विच इज फॉर्म फ्रॉम द व्हाईट मॅटर. देन इफ यू ऑब्झर्व इन दिस मिडुला रिजन मध्ये आपल्याला असे नंबर ऑफ ब्रांचेस लाईक स्ट्रक्चर पाहायला मिळतात. अँड दीज आर नथिंग बट द आर्बोरव्हायटी. त्यांना काय म्हणायचं arborvitae, the number of branches like structures which are present in the medulla of the cerebellum. Then if you observe this cerebellum exact position आपण cerebellum ची बघितली तर कुठे प्रेझेंट असणार आहे तो बरोबर हा जो काही सेरिब्रम आहे त्या सेरिब्रम आणि मिडब्रेनच्या खालच्या बरोबर सेरिब्रमच्या खालच्या साईडला आणि पॉन्स व्हेरोलायच्या पुढे इन फ्रंट ऑफ द पॉन्स व्हेरोलाय बिलो द सेरिब्रम अँड अबाव द मिडुला ऑब्लॉंगेटा ही त्याची एक्झॅक्ट पोझिशन आहे सेरिबेलमची. अँड सेरिबेलम which play very important role or it perform the various function or which control. आता नेमकं फंक्शन काय असेल याचं कंट्रोल इक्विलिब्रियम देन द बॅलन्स काय करणार आहे हा इक्विलिब्रियम बॅलन्स posture and orientation. It control the equilibrium, balance, posture and orientation. म्हणजे आपल्या बॉडीचा जो काही बॅलन्स आहे तो बॅलन्स मेंटेन करायचा. पोश्चर जे असेल म्हणजे आपण समजा पटकन आपण एखाद्या ठिकाणी आपला जर तोल जात असेल तर तो आपण बॅलन्स मेंटेन करणार आहोत. इक्विलिब्रियम जे असणार आहे दिस कॅन बी मेंटेन विथ द हेल्प ऑफ दिस सेरिबेलम. Then it is the regulatory center of the neuromuscular activities. Neuromuscular activities हे regulatory center असणार आहे. And control the walking, then running, working, speaking. म्हणजे आपण जर बघितला हा सेरिबेलम जो आहे तो सेरिबेलम काय करतो रेग्युलेटरी सेंटर ऑफ न्यूरोमस्क्युलर ऍक्टिव्हिटी अँड सो कंट्रोल ऑन द वॉकिंग, रनिंग, वर्किंग अँड स्पीकिंग. म्हणजे ह्या ज्या काही फास्ट ऍक्टिव्हिटी आपल्या होणार आहेत त्या सगळ्यावरती कंट्रोल कोणाचा असणार आहे या सेरिबेलमचा कंट्रोल असणार आहे. देन ऑल्सो इट कोऑर्डिनेट द व्हॉलंटरी मस्क्युलर मुवमेंट. व्हॉलंटरी मसलची जी काही मुवमेंट आहे ती व्हॉलंटरी मसलची मुवमेंट कोऑर्डिनेट करण्याचं काम पण कोण करतं सेरिबेलम विच कोऑर्डिनेट द व्हॉलंटरी मस्क्युलर movement. So this is all about the cerebellum and this cerebellum which is formed from the त्याच्यामध्ये थोडीशी काय असणार आहे फिशर प्रेझेंट आहे की ज्यामुळे त्याचे दोन सेरिबेलर हिमिस्फियर फॉर्म झाले. जसे आपण सेरिब्रल हिमिस्फियर पाहिले तशा याच्यामध्ये पण काय असणार आहे लॅटरली इट हॅव्हिंग द टू सेरिबेलर हिमिस्फियर अँड दीज टू सेरिबेलर हिमिस्फियर which control the different activities that is the regulatory center. हा regulatory center आहे neuromuscular activity चा also control the equilibrium, balance and also coordinate the voluntary muscular movement. Then the next part आपण जर बघितला याच्यामधला या आपण जे that is the hind brain मधला आपण नेक्स्ट पार्ट बघितला which is nothing but the pons veruli. हा जो असेल विच इज नथिंग बट द पॉन्स व्हेरुलाय. दिस पॉन्स व्हेरुलाय आता इथं पॉन्स व्हेरुलाय मध्ये जर आपण बघितलं पॉन्स व्हेरुलाय विच इज फॉर्म फ्रॉम द ऑल्सो ग्रे मॅटर अँड व्हाईट मॅटर पासून फॉर्म झालाय. पण इथं मात्र आपल्याला ग्रे मॅटर आणि व्हाईट मॅटर जे काय असणार आहे ते आपल्याला बरोबर या सेरिब्रम आणि सेरिबेलम पेक्षा आपल्याला वेगळं दिसेल. म्हणजे काय दिसणार आहे आउटर व्हाईट मॅटर बाहेरच्या साईडला काय असणार आहे इथं जर आपण बघितलं बाहेरच्या साईडचा जो भाग असणार आहे विच इज फॉर्म फ्रॉम द व्हाईट मॅटर आणि इनर जे असेल तिथं काय असणार आहे ग्रे मॅटर प्रेझेंट असेल. मीन्स पॉन्स व्हेरुलाय which is formed from the outer cortical region, outer portion which is formed from the white matter and inner which is formed from the gray matter. Then this pons veruli आता हा जो pons veruli जो असणार आहे तो बरोबर कुणाच्या
जवळ असणाऱ्या सेरिबेलमच्या तिथे आहे, कारण आपण म्हटलेलं आहे सेरिबेलमची पोझिशन सांगताना आपण काय म्हटलं, इन फ्रंट ऑफ पॉन्स व्हेरुलाय. म्हणजे या सेरिबेलमच्या जवळच इथं काय पॉन्स व्हेरुलाय प्रेझेंट असणार आहे. दिस पॉन्स व्हेरुलाय विच प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल टू कोऑर्डिनेट the activities of the two cerebral hemisphere. दोन सेरिब्रल हेमिस्फियर जे असणार आहेत त्या सेरिबेलर हेमिस्फियर, सेरिब्रम नाही, सेरिबेलर हेमिस्फियरच्या ऍक्टिव्हिटीज काय करतात, कोऑर्डिनेट करण्याचं काम हे कोण करणार आहे, पॉन्स व्हेरुलाय. Means pons varolai, which is one of the part of the hindbrain and which play very important role to carry out or to coordinate between these two cerebellar hemisphere. Activities of the cerebellar hemisphere च्या activities coordinate केल्या जातात. Then आता बरोबर या पॉन्स व्हेरुलाच्या खाली काय प्रेझेंट असणार आहे, देयर इज ए प्रेझेन्स ऑफ द मिडुला ऑब्लॉंगेटा. हा जो पोर्शन आपल्याला दिसतो विच इज नथिंग बट द मिडुला ऑब्लॉंगेटा. अँड दिस मिडुला ऑब्लॉंगेटा विच इज बिलो द पॉन्स व्हेरुलाय मीन्स एक्झॅक्ट पोझिशन आपण जर बघायची म्हटली या मिडुला ऑब्लॉंगेटाची तर कुठं असणार आहे, इट इज इन बिटवीन द पॉन्स व्हेरुलाय अँड स्पायनल कॉर्ड. इथं स्पायनल कॉर्ड प्रेझेंट आहे. या स्पायनल कॉर्ड आणि पॉन्स व्हेरुलायच्या मधला पोर्शन जो असतो विच इज नथिंग बट द मिडुला ऑब्लॉंगेटा, त्याला आपण काय म्हणतो, मिडुला ऑब्लॉंगेटा. दिस मिडुला ऑब्लॉंगेटा विच ऑल्सो हॅव्हिंग द आउटर व्हाईट मॅटर, त्याच्यामध्ये पण काय असणार आहे, आउटर साइडला व्हाईट मॅटर प्रेझेंट असेल, मध्ये ग्रे मॅटर प्रेझेंट असणार आहे. आउटर व्हाईट मॅटर, इनर ग्रे मॅटर. देन if you observe the medulla oblongata, from this medulla oblongata 8 cranial nerves which are arises from this medulla oblongata. हा जो काही medulla oblongata आहे याच्यापासून 8 cranial nerves काय झालेले आहेत, अराइज झालेले आहेत. And then what are the different functions of these medulla oblongata? Medulla oblongata which control involuntary vital functions. Involuntary vital functions असणार आहेत. All these functions which are controlled by these medulla oblongata means heartbeat असेल, heartbeats, rate of the heartbeats किंवा heart rate आपण म्हणतो heartbeats, as well as respiration. Then the vasomotor activities असतील, म्हणजे जे काही ब्लड वेसल्स असतील त्या ब्लड वेसलचा जो काही डायलेशन ऑफ द ब्लड वेसल जे असणार आहेत, ब्लड वेसलचे जे काही डायलेट होणार त्याचं जे काही कंट्रोल असणार आहे ते कुठे असणार आहे, मिडुला ऑब्लॉंगेटा मध्ये असेल. ॲज वेल ॲज द पेरिस्टाल्सिस मुवमेंट. पेरिस्टाल्सिस मुवमेंट म्हणजेच इंटेस्टाइनची जी काही मुवमेंट असणार आहे, पेरिस्टाल्सिस मुवमेंट आपण त्याला म्हणतो. सो ऑल दीज मुवमेंट इनव्हॉलंटरी व्हायटल फंक्शन्स विच आर अंडर द कंट्रोल ऑफ दीज मिडुला ऑब्लॉंगेटा. मिडुला ऑब्लॉंगेटा मध्ये याचे सगळे सेंटर असणार आहेत and which control all these activities. Then also the medulla oblongata which control the vital reflex activities. Vital reflex activities मध्ये काय येईल, कफिंग असेल, स्नीजिंग असेल, सॉलोइंग असेल, हिकपिंग असेल, यॉनिंग असेल, त्याचबरोबर ओमेटिंग असेल. म्हणजेच आपण ह्या ज्या काही रिफ्लेक्स व्हायटल रिफ्लेक्स ऍक्टिव्हिटीज असणार आहे, कफिंग, स्नीजिंग म्हणजेच खोकणे, शिंकणे असेल किंवा ओमेटिंग आहे, त्याचबरोबर काय असेल, जांभई देणे, त्याचबरोबर काय असेल तर गिळण्याची जी प्रोसेस आहे, उचकी, ह्या ज्या काही उचकी हिकपिंग असेल, ह्या ज्या काही प्रोसेस असणार आहेत, these all vital reflex activities center which are present in this medulla oblongata. Then in this way this medulla oblongata which control all these involuntary vital functions as well as vital reflex activities, and if there is a sudden death, if there is a injury to the medulla oblongata, medulla oblongata ला जर काय झालं, ऍक्सिडेंट झाला आणि ऍक्सिडेंटली इंजुरी टू द medulla oblongata, then there is a sudden death. काय होणार, सडन डेथ कधी होणार आहे,
तर जर सपोज या मिडुला ऑब्लॉंगेटालाच काय झाली, इंजुरी झाली, then there is a sudden death because medulla oblongata, which play very important role to control the vital functions, and these vital functions which are very important means the heart rate असेल, respiration असेल, कारण डायरेक्टली अंडर द कंट्रोल ऑफ, आपण रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन मध्ये बघितलेलं आहे की हार्ट रेट जो असेल तो हार्ट रेट कंट्रोल करण्याचं काम किंवा रेस्पिरेशनची जी प्रोसेस आहे ते त्याचे सेंटर्स कुठे आहेत, या मिडुला ऑब्लॉंगेटामध्ये. आणि त्यामुळे समजा जर मिडुला ऑब्लॉंगेटाला इंजुरी झाली तर हे सगळ्या काय असणार आहेत, ह्या जे हार्ट बीट्स असेल म्हणजे हार्टचं फंक्शन स्टॉप होईल, रेस्पिरेशनची प्रोसेस स्टॉप होईल, अँड सो देयर इज अ सडन डेथ होणार आहे. देन इफ यू ऑब्झर्व in these hind brain, मिड ब्रेनच्या खालचा पोर्शन जो आहे तो हाइंड ब्रेन आहे. आपण काय म्हटलेला, हाइंड ब्रेन मध्ये इथं आपण जर बघितलं तर हा जो काही सेरिबेलम आहे त्या सेरिबेलमच्या इथं आणि या पॉन्स वेरोला आणि सेरिबेलमच्या इथं आपण जर मध्ये बघितलं तर इथं काय असणार आहे, देयर इज अ प्रेझेन्स ऑफ द फोर्थ वेंट्रिकल. काय प्रेझेंट आहे, फोर्थ वेंट्रिकल प्रेझेंट. This fourth ventricle, which also having the choroid plexus, and due to presence of the choroid plexus, it is also there is a presence of cerebrospinal fluid. आपण आतापर्यंत इथं डायग्राम मध्ये जर बघितलं तर इथं जर आपण बघितलं कॉर्पस कॅलोसमच्या बरोबर खाली काय प्रेझेंट आहे, लॅटरल वेंट्रिकल प्रेझेंट आहे. त्यानंतर डायन्सेफेलॉनच्या इथं डायन्सेफेलॉन्स विच इन्क्लूड द वन ऑफ द वेंट्रिकल विच इज नथिंग बट द थर्ड वेंट्रिकल, आणि इथं सेरिबेलमच्या इथं आपण बघितलं पॉन्स वेरोला आणि सेरिबेलम मीन्स इन द हाइंड ब्रेन देयर इज ए फोर्थ वेंट्रिकल. ऑल दीज वेंट्रिकल्स, lateral ventricle, third ventricle and fourth ventricle, all these ventricles which are filled with a cerebrospinal fluid त्याच्यामध्ये असणार. And these cerebrospinal fluid which is secreted from the choroid plexus. And this, if you observe this roof of fourth ventricle, where the posterior choroid plexus are present. हे जर आपण इथं फोर्थ वेंट्रिकल आहे, या फोर्थ वेंट्रिकलचे जे रूफ असणार इथं, ही फोर्थ वेंट्रिकल, ह्या थर्ड आणि फोर्थ वेंट्रिकलला कनेक्ट कोण करणार आहे, इटर कनेक्ट करेल. अँड दिस थर्ड वेंट्रिकल जे असणार आहे त्या दिस वन इज द थर्ड वेंट्रिकल, दिस वन इज द फोर्थ वेंट्रिकल. या फोर्थ वेंट्रिकलचं जे रूफ असेल, दिस रूफ ऑफ द फोर्थ वेंट्रिकल which having or which is known as a posterior choroid plexus, and this posterior choroid plexus which having the three opening, त्याच्यामध्ये तीन ओपनिंग्स असणार. and these three openings which are nothing but the a pair of lateral साइडला दोन ओपनिंग्स असतील, म्हणजे जे काही रूफ असणार त्या रूफ मध्ये दोन साइडला असे दोन ओपनिंग्स असतील, लॅटरल असे काय असतील, असे दोन लॅटरल ओपनिंग्स असतील विच आर नथिंग बट द फोरामेन ऑफ लुस्का. त्यांना काय म्हटलं तर फोरामेन ऑफ लुस्का. आणि बरोबर मध्ये मेडियन ओपनिंग, मध्ये जे मेडियन ओपनिंग असेल विच इज नथिंग बट द फोरामेन ऑफ द मॅगेंडी, त्याला काय म्हटलं तर फोरामेन ऑफ द मॅगेंडी म्हटलं जातं. सो these are the three openings which are present in the roof of third ventricle, which is nothing but the posterior choroid plexus. Posterior choroid plexus मध्ये हे तीन opening present असतात. So this is all about the hind brain. Hind brain which is formed from the three parts: pons varolai, medulla oblongata and cerebellum. And these three parts which play very important role, because in this hind brain number of centers of the vital involuntary vital functions याचे कंट्रोल केले जाणार आहेत, as well as they also control the equilibrium balance कंट्रोल होणार आहे या हँड ब्रेन मध्ये. त्याचबरोबर रेग्युलेटरी सेंटर्स आहेत न्यूरो मस्क्युलर ऍक्टिव्हिटीचे, ऍज वेल ऍज दे कोऑर्डिनेट द व्हॉलंटरी मस्क्युलर मुवमेंट्स. देन इफ यू ऑब्झर्व द ब्रेन स्टेम, जर आपण बघितलं ब्रेन स्टेम विच हॅव्हिंग द डिफरंट पार्ट. आता आपण
हा जो काय पूर्ण ब्रेनचं स्ट्रक्चर बघितल्यानंतर ब्रेन स्टेम मध्ये येणारे पार्ट कुठले असणार आहेत? ब्रेन स्टेम इन्क्लूड द मिड ब्रेन, pons varolai and medulla oblongata. From these three parts, brain stem is formed, and then this medulla oblongata, which is continue into the spinal cord. स्पायनल कॉर्ड बरोबर आहे. मिडुला ऑब्लॉंगेटाच्या खाली काय असणार आहे? स्पायनल कॉर्ड प्रेझेंट असेल. सो दिस इज ऑल अबाउट द मिड ब्रेन अँड हाइंड ब्रेन. त्याच्यामधले जे काही आपण फोर्थ वेंट्रिकल बघितलं, थर्ड वेंट्रिकल असेल, त्याच्यामधले जे काही दीज आर कनेक्टेड विथ द विच दॅट इज इटर असेल किंवा फोरामेन ऑफ मोनेरो असेल की लॅटरल आणि थर्ड वेंट्रिकल असेल. त्याचबरोबर आपण इथं बघितले आर्बोर व्हायटेल. त्याचबरोबर ह्याचे जे काही फंक्शन्स आहेत त्याच्यावरती बऱ्याच वेळेला आपल्याला क्वेश्चन विचारला जातो किंवा नेहमी येणारा क्वेश्चन आपल्याला विचारला जातो. इफ देअर इज ए इंजुरी टू द मिडुला ऑब्लॉंगेटा देन देअर इज ए सडन डेथ, जस्टिफाय द सेंटेन्स, अशा पद्धतीचा क्वेश्चन किंवा गिव्ह रिझन अशा टाईपचा पण क्वेश्चन आपल्याला विचारला जातो. किंवा व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ द सेरिबेलम, व्हॉट इज द फंक्शन ऑफ दीज द पॉन्स व्हेरोलाय, किंवा हे जे काही मिडुला ऑब्लॉंगेटा असेल द व्हॉट आर द डिफरंट फंक्शन्स ऑफ मिडुला ऑब्लॉंगेटा. किंवा याचे जे काय असणार आहे मिड ब्रेन विच इज फॉर्म फ्रॉम द किंवा इनलिस्टेड द पार्ट्स ऑफ द मिड ब्रेन. त्याच्यामध्ये दोन पार्ट्स असणार आहे, कार्पोरा क्वाड्रिजेमिना अँड सेरिब्रल पेडिंकल. सो these are the different types of the these all parts of the functions. त्याच्यामध्ये जे असणार आहे पार्ट्स असतील या ब्रेनशी त्याच्यावरती आपल्याला बरेचसे एमसीक्यू विचारले जातात. त्यामुळे याच्यामधला प्रत्येक पॉइंट हा काय आहे? इम्पॉर्टंट आहे. सो इन दिस वे हिअर वी कम्प्लिटेड द स्ट्रक्चर ऑफ ब्रेन, ह्युमन ब्रेन. थँक यू व्हेरी मच.